उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिष्टाई फळाला आलेली आहे। प्रभाग समितीच्या निवडणुकात ठाकरे बंधू एकत्र लढणार असा निर्णय झाला। ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आहे। या बैठकीत मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी परत एकदा सांगतो, एका समितीमध्ये नाही, आम्ही जेव्हा एकत्र येण्याचं ठरवतो तेव्हा त्या सगळ्या केवळ प्रभाग समितीत नाही तर ओव्हरऑल मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्याच फंक्शनिंगमध्ये आपण जर आज सांगायचं झालं तर मग काही समित्यांचं अध्यक्षपद हे आमच्याकडे असेल, काही समित्यांचं अध्यक्षपद हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असेल, काही समित्यांचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असेल। त्यामुळे सगळ्यांना सन्मानपूर्वक तशी रिप्रेझेंटेशन मिळावं असा आम्ही तोडगा काढलेला आहे। मी तसं उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत विषय पोचवलेला आहे, संदीप देशपांडेजींनी राज ठाकरे साहेबांपर्यंत विषय पोचवलेला आहे, तर त्यामुळे सगळ्या नेत्यांनी सुद्धा त्याला होकार दिलेला आहे। पक्षा अंतर्गतल्या बैठकीमध्ये पक्षा अंतर्गत विषय होता, ते सगळे काही माध्यमांसमोर बोलता येणार ते विषय नसतात। पण ती कटुता आहे की कटुता घेतली होती की निवडणुकीमध्ये तुम्ही तटस्थ राहणार, आता भूमिका बदलली आहे का? आता निर्णय मला वाटतं अशी कुठली भूमिका आतापर्यंत आम्ही जाहीर केली नव्हती। माध्यमांमध्ये मी त्या बातम्या बघितल्या, पण वरुणजी आल्यानंतर आमची संपूर्णपणे चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही एकत्रितपणे या प्रभाग समितीच्या निवडणुका लढवणार। तर प्रभाग समिती निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची साथ देणार आहे। मात्र मनसेनं काही अटी शर्ती देखील ठेवलेल्या आहेत। मनसेच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्वीकृत नगरसेवक पदाच्या बदल्यात मनसेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची मागणी। दादरच्या जी नॉर्थच्या सेना मनसेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भागात मनसेचा प्रभाग समिती अध्यक्ष असेल। जी नॉर्थ 2 वर्ष, एफ साऊथ 1 वर्ष।